श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5वा। श्री गणेशाय नमः। हे अज अजित अद्वैया सच्चिदानंदश करुणालया दासगणू लागला पाया। आता भय असू दे मी हीन दीन पातकी नर। नाही कोणता अधिकार सर्व बाजूनी लाचार। आहे मी देव देवा परी अत्यंत हिनावरी। थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी। विभूती श्री शंकराने तो हिनांचा हीनपणा थोरन आणि कमीपणा। हे जाणून नारायणा गणवा ठेवा संग्रही। सर्व लाड लेकरांचे माता ती पुरवी साचे। आहे दास गणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी। जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी। देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या। गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी। ती कोठवरी वर्णावी पारन लागे तिचा। महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर। ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी। महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे। कोणाशी उमगू न द्यावे चरित्र आपुले येतुलेही। श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासी। गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधरा। त्या पिंपळ गावाच्या शिवारात एक होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य। जुने पुराणे हेमाळपंथी ऐशा त्या मंदिरी। येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी। लावोनिया पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे। घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे। मंदिरा पुढे तत्वता
एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवाप्रत, तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले. मुले म्हणती या मंदिरी, कोणी न पाहिला आजवरी. पुरुष बसलेला निर्धारी, अस्तमानचे समयाला. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले. काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलेना, डोळे मुळीच उघडीना. याचे कारण कळेना, त्या गुराखी अर्भकांसी. कोणी म्हणती ठकलेला, हा साधू दिसतो भला. शक्ती मुळी नुरली त्याला, बोलावया कारणे. कोणी म्हणती उपवासी, असावा निश्चयेसी. थोडी भाकर तयासी, देऊ आपण खावावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर. भाविक मुळची गुराखी ओर, हलवू लागली समर्थाला. परी साधू हलेना, मुखी शब्द बोलेना. म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपापसात बोलती, याची मुळी न कळे स्थिती. जरी मेला म्हणावा निश्चिती, तरी आहे बसलेला. अंगणा झाले थंडगार, ऊन आहे साचार. यावरून हा जिवंत नर, आहे तरी शंका नको. कोणी म्हणे असेल भूत, मायावी रूप दावित. कोणी म्हणे तर सत्य, शिवापुढे ना भूतई. कोणी म्हणती स्वर्गीचा, देव हा असावा साचा. लाभ त्यांच्या दर्शनाचा, झालापणा हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण. जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी, गेळ्यामध्ये आणले वारी. परम भावे पायांवरी, घालिते झाले समर्थांच्या.
कोणी वनपुष्पे आणि ती माळा त्यांची तयार केली, कंठामध्ये घातली गुराख्यानी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर, एका वडाच्या पानावरी. गुराख्यानी केले नमन आदरे भाव धरून. काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला, अरे वेळ बहुत झाला, चला आता गावांकडे. दिवस गेला मावळून कानाली रानातून, मुले गुरांना घेऊन. ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी. तांनी वासरे घरांसी लागली असतील हुंबरावया. या साधूची हकीकत आपणा सांगू गावात. शहाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यांसी मानवले गुराखी सर्व निघून गेले. गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातःकाळी आली गावची मंडळी. समर्थांसी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बसला तैसाच आता पाहिला. भाकरीसी ना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावंकरी हा योगी पुरुष कोणीतरी. आहे बैसला मंदिरी सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले. आपणा दर्शन द्याया भले चला नेऊया गावांत. हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल. ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर. समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्याते. ऐसी भवतीन भवती झाली एक पालखी आणविली. त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर. पुढे वाजंत
मंत्र्यांचा गजर होता होत विविध हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले. समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घडाळे वाजती लोक अवघे भजन करती. जय जय योगीराज मूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात. बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला. आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो ते विचार करती तो आले देहावरती. गजानन श्री सद्गुरु मूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता आनंद झाला समजता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामींची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणविली. पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थे केला थोड्याफार. हळू पाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी. शेगावां कारणे ते शेगावच्या लोकांसी सहज बोलले प्रेमेसी. आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे. आम्ही त्या तया योगीवरा कोठे न जाऊ देऊ खरा. निधी चालत आला घरा त्या ते कोण दौडिल हो. शेगावचे बाजारांत जिकडे तिकडे हीच मात. बंकट लाला झाले सूत वर्तमान ते अवलियाचे. बंकट लाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात. समर्थांशी जोडून हात विनवू लागला नाना परी. आता येतो म्हणून निघून गेलात आपण. त्यास झाले 15 दिन याचा विचार करावो.
गुरुराया तुम्हाविण भणभणीत दिसे सदन शेगावचे अवघे जन चिंतातुर झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञानजेठी माय लेका होणे त्रुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळा पुले भक्त राहिले असती उपोषित त्या शेगाव शहरांत नित्य दर्शन घेणारे तुम्ही न आल्या शेगावी मीही तनु त्यागीन बरवी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुराया बंकट लालायसे वदले महाराज गाडीवरी बैसले शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्णा क्रूर आला तैसा बंकट लाल भासला अक्रूर पिंपळगावा ते पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती नकाहू दुःखित चित्ती जाती न कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपले पुरवावे जेतल्या तेथे असू द्यावे या मूल मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहुकार साचा मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बैसले स्वस्त महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकट लाला प्रती ही का साऊची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्यावा म्हशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीची लोकमाता महाविष्णूची होय कांता जिची असे अगाध सत्ता तिलाई त्वा कोंडिले तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले ऐसे ऐकता हसू आले बंकट लाला प्रति भले विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता
आपुला वास तेथे होता, म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजांचा पाडकाई. आपुल्या पायान पुढे नाही, मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर, म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण, शिपाई अडवी कोठून. जैसे तुमचे इच्छिल मन, तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती, शेगावी असो वस्ती. धेनू काननाते जाती, परी येती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे. परी आम्हान विसरावे, शेगावी यावे वरचेवर. ऐसी समजूत घालून, शेगावी आणले गजानन. तेथे काही दिवस राहून, निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा, सांगतो मी इथे आता. अडगाव नामे ग्राम होता, एकतया वराड प्रांती. त्या ग्रामा कारण, जाया निघाले दयाघन. प्रातःकाळी चुकवून, नजर शेगाव करांची. महाराजांची चालगती, वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती, आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख, 16 कलांनी तपे आरक. किंचित कोठेन राहिले उदक, ऐसा प्रखर उन्हाळा. माध्यान्नीच्या समयाला, अकोली गावापासी आला. हा योग योगेश्वर साधू भला, गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थांसी लागली तहान. करिता चौफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. अंगा वाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा. अधोरुष्ट तो सुकला खरा, उदकाविण समर्थांचा. ऐशा दुपारच्या वसरी, भास्कर नामे शेतकरी. घालीत होता पाळी खरी, आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती, हे अवघ्यांत मुख्य असती. कृषीवल हा निश्चिती, अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण, परी सोशी यातना दारुण.
बिचाऱ्यांना ऊन तान सोसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत एक वेळा मिळेल धृत परियाभाव पाण्याचा आपण ते प्यावयासी भास्कराने शेतासी आणिले खापराच्या घागरीसी उदक होते गावांतून पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेविली त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया समर्थ म्हणती भास्कराला तहान लागली मला पाणी दे बा प्यावयाला नाही ऐसे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य धनिक पाणपोया घालिती हमरस्त्याच्या पथावरती याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळून भास्कर बोले त्यावर तू नंगा भूत दिगंबर तुला दांडग्या पाजिता नीर पुण्याचा लाभ कशाचा अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वाजो समाज हितासाठी झटे त्यासी सहाय्य करा ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्या सारख्या मैदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलट पाप होय भूत दयेचे तत्वे भला सर्प कोणी का पोसला वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी तू भीक मागून घरोघर केले सपुष्ट शरीर भारभूत साचार झालास आपल्या कृतीने मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर त्या आपुल्या आयत्या पिठावर रोगोट्या तू ओळू नको तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी जा जा करी येथोनी काळे आपुले चांडाळा तुझ्या सारखे निरोद्योगी जन्मले आमच्यात जागोजागी म्हणून झालो अभागी आम्ही चौखंडात भास्कराचे भाषण समर्थानी ऐकून
थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथोनिया. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर, तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता, भास्कर झाला बोलता. उंच स्वरे वेड्या रुथा, तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य. पाणी या एक कोसांत, नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी. विहिरीत पाणी नाही जरी, परी करीतो प्रयत्न. तुझ्या सारखे बुद्धिमान जलाने होती हैराण. ते मी नयनी पाहून स्वस्त ऐसा बैसलो जरी. तरी समाजहितासाठी कायमी केली सांग गोष्टी. सहाय्य होतो जग जेठी, हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरी पाशी, तो थेंब नाही तियेशी. हताश होऊन वृक्षापाशी, बैसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण. जो सच्चिदानंद दयाघन, दीनोद्वार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा. प्रद्युम्न राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवाई अकोली, पाण्या वाचून त्रस्त झाली. बोलैन राहिली, कोठेच देवा विरुतून. मानवी यत्न अवघे हरिले, म्हणून तुझला प्रार्थिले. पाव आता जगत माऊले, पाणी देया विहिरीला. तुझी करणी आघटित, जेन घडे ते घडविसी सत्य. मांजरे जळत्या अव्यांत, पांडुरांगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या करा, स्तंभी प्रगटलास जगदुद्धारा. 12 गाव वैश्वानरा, बक्षिले त्वा गोकुळात. कर नकाग्री धरला गिरी, तूच की रे मुरारी. तुझ्या कृपेची न हे सरी, जगतत्रयी कवणास. धामाजी पंत ठाणेदार, त्यांच्यासाठी आला झालास मार. चोख्यासाठी ओढिली ढोर, पाखरे रक्षली माळ्याची. उपमन्यूसाठी भला, शिर समुद्र तुवा दिला. तहान नामदेवाला, मारवाडात लागली जय.
तै तुम्ही कौतुक केले, निर्जलता प्रांती भले, नाम्यासाठी भरविले जलयान ध्यानांत. ऐसे विनविता ईश्वरा, विहिरी लागी फुटला झरा, उफाळ्याचा साजिरा, विहीर भरली क्षणामध्ये. साय झाल्या जगन्नाथ, काय एक ना तेत होत, ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जेना घडे तेच घडवी. तेत पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले. काही नचल चाले तर्क त्याचा, वर्षे झाली 12, जल नाही विहिरीस, तिलाच एका घटकेस, याने जलमय केली की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळेच फिरतो पिशापरी, हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून, धरिता झाला दृढ चरण, मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेवधारी परमेश्वरा, दयेच्या सागरा, लेकरांसी कृपा करा. अर्भक मी तुमचे असे, तुम्हा तेना जाणून, मी बोललो टाकून. आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करावो. टाकून बोलता गवळणी, रागावला ना चक्रपाणी. दयाळा बाह्य वेशानी, तुझ्या मजला ठकविले. त्याचे तुझ निरसन, केले चमत्कार दाखवून. भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की. तैसा तुझा अधिकार, केवळा तरी आहे थोर. ते कळले साचार, या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा, मीन सोडी तुम्हा आता. लेकराने भेटता, माये कोठे न राहावे की. खोटी प्रपंच माया, आले आज कळोनिया. आता परते न लोटाया, दिनार्भका कारणे. भास्करासी समर्थ म्हणती, ऐसा न होई दुःखित चित्ती. आता घागर डोक्यावरती, गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन, विहिरीत केले निर्माण. आता कशाची नुरळी वाण, मग हा प्रपंच टाकीशी. पाणी आले तुझ्या करिता, बगीचा तो लाव आता.
भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष धावू नका, माझा निश्चय हीच वीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवर, थेंब नव्हता पाण्याचा, ती वीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला, सुरुंग खडक फोडावया, तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक, आता मळा निसंशक, भक्तिपंथाचा लावीन मी, वृत्तीच्या मेदिनी ठाई, फळझाडे ती लावीन पायी, सन्निधीची माझी आई, तुझ्या कृपे करून, सत्कर्माची फुलझाडे, लावीन मी जिकडे तिकडे, क्षणेक बैलवाडे, यांचा संबंध आता नको, पहा श्रोते संत संगती, क्षणेक घडता भास्कराम प्रती, केवळी झाली उपरती, याचा विचार करावो, खऱ्या संतांचे दर्शन, आगळे सर्व साधनाहून, तुकारामे केले वर्णन, संत चरण रजाते अभंगी, ती अभंग पाहावा, चित्ती विचार करावा, आणि त्याचा अनुभव घ्यावा, निजयता कारणे, पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आसपास, पसरता जन दर्शनास, धावू लागले स्वामींच्या, मधूचा लागता सुगावा, जैशा मस्तिका मच्छिका घेती धावा, वा साखरेचा पाऊन रवा, मुंग्या येती धावून, तैसे श्रोते तेथ आले, लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते धवा, उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहून फार, करू लागले जय जयकार, गजाननाचा लोक सारे, असो पुढे भास्करा सहित, अडगावासी न जाता परत, महाराज आले शेगावांत, श्री गजानन सिद्धयोगी, स्वस्ती श्री दासगणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, हो जगासी आदर्शभूत, संत महिमा जाणावया, शुभम भवतु इति श्री हरिहरार्पणमस्तु इति पंचमो अध्याय समाप्त।